हॅलो. तर माझ्याकडं आणि पंढरीकडे काय नव्हतं, तेव्हा आम्ही एक स्वप्न बघितलेलं, ते म्हणजे स्वतःचं घर. आणि त्याच घराला आज पूर्ण 1 वर्ष झाली होती. आणि मी असं म्हणलेलं की बाबा आपल्या घराची जेव्हा चावी येईल तेव्हा आपण अक्कलकोटला ती चावी घेऊन जायचं, आणि तेव्हा पंढरी हो म्हणलेला. पण प्रॉब्लेम असा झाला की जेव्हा आमची फाईल चालू होती घरासाठीची, तर त्याचे म्हणजे खूप मोठी लांबणीची प्रोसेसवर पडत होती, कारण का आमचं खरेदी खतं जवळजवळ 2 ते 3 वेळा चेंज केलं. त्याच्यानंतरनं मग जे आम्हाला चेक येणार होता आणि त्याच्यानंतर चावी भेटणार होती, तर चेकच येत नव्हता लवकर. जो 2-3 दिवस त्याला पाहिजे, त्याला जवळजवळ 2 ते 3 आठवडे लागले. आणि अचानकच मग बारामतीत मोर्चा वगैरे काहीतरी होतं, मग तेव्हा सगळ्यांनाच दुकानं बंद ठेवायला लावलेली. मग तेव्हा पंढरी अचानकच रात्री मला म्हणला की उद्या आपण अक्कलकोटला जायचं. मी म्हणलं अरे नको, आपण चावी घेऊन जाणार होतो. तो म्हणला असू दे, त्याला काय प्रॉब्लेम आहे, जाणं महत्त्वाचं आहे. मग म्हटलं ठीक आहे. मग सकाळ सकाळ आम्ही छान उठून लवकर पटकन पोहोचलो, म्हणजे सकाळ सकाळ तिकडं. मग छान दर्शन वगैरे घेतलं. मग येताना म्हणलेलं आपण छान स्वामींची मूर्ती घ्यायची आपल्या घरात ठेवायला. मग तीच मूर्ती बघत होतो. मूर्ती 1-2 दुकाने बघितली आणि तिसऱ्या दुकानात आम्हाला आवडली. तेवढ्यातच पंढरीला एक फोन आला की बाबा पंढरी तुमचा चेक आला आहे, तुम्ही आल्यावरती चावी घेऊन जावा. मग मी पंढरीकडे बघितलं नाही का, आणि त्याच्या डोळ्यात एकदम असे आनंद अश्रू आले होते. मला एवढं भारी वाटलं. तो माझ्या आयुष्यातला अविस्मरणीय अगदी क्षण आहे, माहिती का. असं वाटतं स्वामींना आपलं जशी इच्छा पूर्ण करून घ्यायची ते करून घेतातच.